इतिहासात लढाया केवळ तलवारीने किंवा भालाफेकीने जिंकल्या जातात असा आपला एक सर्वसामान्य समज असतो. म्हणजे युद्धाचा विचार केला की डोळ्यांसमोर रक्ताचे सडे आणि मैदानावरची मारामारीच उभी राहते. हो ना, अगदी साहजिक आहे तसा विचार येणं. पण आजच्या या आपल्या डीप डाईव्हमध्ये आपण एक अशा ऐतिहासिक घटनेच्या मुळाशी जाणार आहोत जिथे 350 वर्षांपूर्वी एका राजाने आणि त्याच्या मुठभर माणसांनी आपली सर्वात मोठी लढाई तलवारीने नाही तर थेट वेळेला फसून जिंकली होती. अगदी बरोबर. आणि मानवी मानसिकतेचा सर्वोच्च वापर करून. हो, आपल्याकडे आज एका अत्यंत प्रभावी ऐतिहासिक विश्लेषणाचा आणि भाषणाचा उतारा स्रोत म्हणून उपलब्ध आहे. आणि यातून आपल्याला केवळ एका सुटकेची थरारक कथा समजून घ्यायची नाहीये, तर त्यामागची गुंतागुंतीची रणनीती, अंगावर काटा आणणारे ते मानसिक युद्ध आणि स्वराज्य या संकल्पनेसाठी हसत हसत मरण पत्करणारी ती मानसिकता डिकोड करायची आहे. तर सुरुवातीपासूनच बघूया. नक्कीच. या संपूर्ण घटनेची सुरुवात होते ती एका अत्यंत भयानक कोंडीतून. म्हणजे आपण पन्हाळगडाच्या वेढ्याबद्दल बोलत आहोत. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला जो वेढा घातला होता तो इतका अभेद्य होता की साधी मुंगीही आत बाहेर जाऊ शकत नव्हती. बापरे. हो, पण इथे एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की वेढा किंवा ज्याला आपण सीज म्हणतो, हे युद्धातील एक वेगळ्याच प्रकारचं अस्त्र असतं. म्हणजे थेट हल्ला न करता? अगदी तेच. जेव्हा शत्रू थेट हल्ला न करता गडाला वेढा घालून बसतो, तेव्हा त्याचा उद्देश केवळ भौतिक नुकसान करणं हा नसतो. हे एक संथ आणि जीवघेणं अस्त्र असतं. अच्छा. जे माणसाला आतून मानसिकदृष्ट्या खजवण्यासाठी वापरलं जातं. आणि हा वेढा काही 1-2 आठवड्यांचा नव्हता. तब्बल 9 महिने उलटून गेले होते. 9 महिने एकाच डांगरावर 4 भिंतींच्या आत अडकून पडणं म्हणजे काय याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. खरंय? गडावरील अन्नधान्य आता संपत आलं होतं. बाहेर जाण्याचे सगळे रस्ते पूर्णपणे बंद होते. म्हणजे वेळेची सुई गडावरील संपत चाललेल्या धान्याच्या साठ्याशी अगदी घट्ट जोडलेली होती. अशा स्थितीत आत अडकलेल्या सैनिकांची आणि स्वतः राजाची मानसिक अवस्था किती भीषण असेल. एकीकडे बाहेर पडता येत नाही आणि दुसरीकडे स्वराज्याचं इतर सर्व कामकाज ठप्प पडलंय. आणि कसंय, तीच या वेढ्याची खरी ताकद होती. सिद्धी जोहरला माहीत होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचे जनक आहेत. बरोबर. त्यांना मोकळ्या मैदानात पकडणं अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी ही कोंडी करण्याची रणनीती अवलंबली. म्हणजे एक प्रकारे त्यांना आतच गुदमरवून मारण्याचा डाव. हो ना. जेव्हा अन्न संपत येतं तेव्हा सैन्यामध्ये बंडखोरी होण्याची किंवा निराशा पसरण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अशा वेळी राजाला केवळ स्वतःचा जीव वाचवायचा नसतो, तर आपल्या माणसांचं मनोधैर्यही टिकवून ठेवायचं असतं. अशा या अत्यंत अंधकारमय आणि निराशजनक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका अशा योजनेची गरज होती जी शत्रूच्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडची असेल. आणि याच ठिकाणी या कथेतील एक अत्यंत रंजक पण अंत तितकाच अस्वस्थ करणारा टप्पा सुरू होतो. जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले दिसतात तेव्हा नेबापूर नावाच्या एका छोट्याशा गावातून शिवा काशीद नावाचा एक सामान्य माणूस समोर येतो. शिवा काशीद. आता या स्रोतामध्ये एक गोष्ट खूप विचार करायला लावणारी आहे. आजच्या काळात आपण जेव्हा एखादा ॲक्शन चित्रपट पाहतो तेव्हा त्यात एखाद्या भयंकर धोक्याच्या दृश्यासाठी नायकाच्या जागी काम करणारा आपण बॉडी डबल किंवा स्टंटमॅन पाहतो. हो, अगदी नेहमीच बघतो आपण. पण चित्रपटातला तो स्टंटमॅन केवळ कॅमेरासमोर आणि सुरक्षिततेच्या सर्व उपकरणांसह काम करत असतो. इथे शिवा काशीद हा जो बॉडी डबल होता तो साक्षात मृत्यूच्या दारात स्वतःहून चालून जात होता. पण त्याने केवळ शिवाजी महाराजांचे कपडे परिधान केले नव्हते, तर या योजनेसाठी त्याने महाराजांचे विचार आणि त्यांची देहबोलीही अंगीकारली होती. म्हणजे नुसतं दिसणं पुरेसं नव्हतं तिथे. अजिबात नाही. एखादा माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसू शकतो, त्याची दाढी किंवा पोशाख तसा असू शकतो, पण एका सामान्य माणसाने एका राजासारखा आत्मविश्वास, तो तोरा आणि नजर आपल्यामध्ये भिनवणं, बापरे, ही पूर्णपणे वेगळी आणि अत्यंत प्रगत अशी मानसिक युद्ध पातळी आहे. म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर. शत्रूला असा भ्रम निर्माण करायचा होता की जो राजा त्यांच्या तावडीत सापडणार आहे तोच खरा राजा आहे. आणि हा भ्रम निर्माण करण्यासाठी स्वतः महाराजांनी त्याला विचारलं होतं की हे सर्व करण्यासाठी तो खरोखरच तयार आहे का. कारण या संपूर्ण योजनेचा शेवट काय होणार आहे हे दोघांनाही माहीत होतं. हो, शेवट निश्चित मृत्यू हाच होता. इथे मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे एक सामान्य माणूस
मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून हसायला कसा काय तयार होतो? हाच तो स्वराज्य या संकल्पनेचा विजय आहे. अच्छा. हो, कारण हा केवळ एका माणसाचा दुसऱ्या माणसावरचा अंधविश्वास नव्हता. जर ती केवळ वैयक्तिक निष्ठा असती तर मृत्यूसमोर दिसल्यावर माणूस डळमळतो. खरंय, स्वतःचा जीव वाचवणं ही माणसाची पहिली प्रवृत्ती असते. अगदी बरोबर. पण शिवाजी महाराजांनी या माणसांच्या मनात स्वराज्य हे कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा, अगदी स्वतः राजापेक्षाही मोठं असल्याची भावना रुजवली होती. शिवाकाशीद याने स्वतःला त्या मोठ्या ध्येयाचा एक भाग मानलं होतं. त्यामुळेच तो मृत्यूला सामोरा जायला तयार झाला. मग सुरू होतो तो छावणीतील खरा थरार. पन्हाळगडावरून 2 पालख्या निघण्याची योजना आखली जाते. रात्रीची वेळ, धो-धो पडणारा पाऊस. एका पालखीतून स्वतः शिवाजी महाराज निसटतात आणि दुसऱ्या पालखीतून शिवाकाशीद शिवाजी महाराज बनून सिद्धी-जोहरच्या छावणीत जातो. तो प्रसंग डोळ्यासमोर आणला तरी अंगावर काटा येतो. हो ना, पण थांबा, मला इथे एक मोठा प्रश्न पडलाय. सिद्धी-जोहर काही नवखा किंवा मूर्ख सेनापती नव्हता. एका साध्या वेशभूषेवर त्याचं संपूर्ण सैन्य, त्याचे गुप्तहेर कसे काय फसू शकतात? ही योजना तर पहिल्याच दृष्टिक्षेपात फसायला हवी होती. हा प्रश्न खूप रास्त आहे. पण इथे आपल्याला मानवी मानसिकतेचा एक महत्त्वाचा पैलू समजून घ्यावा लागेल, ज्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. कन्फर्मेशन बायस म्हणजे जे पाहायचं आहे तेच दिसणं? अगदी तेच. सिद्धी-जोहरचं सैन्य 9 महिने त्या वेढ्यात थकून गेलं होतं. त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराजांना पकडायचं होतं. जेव्हा रात्रीच्या अंधारात एक पालखी त्यांच्या हाती लागते आणि त्यात महाराजांसारखा दिसणारा माणूस असतो, तेव्हा ते सैन्य पडताळणी करण्यापेक्षा आपण जिंकलो या आनंदात जास्त गुरफटतं. अच्छा, म्हणजे मेंदू तसा विचार करायलाच थांबतो. हो, त्यांना जे पाहायचं होतं तेच त्यांना त्या क्षणी दिसत होतं. सिद्धी-जोहरलाही सुरुवातीला वाटतं की त्याने अखेर मराठ्यांच्या राजाला पकडले. पण तो आनंद फार काळ टिकत नाही. कारण शत्रूच्या छावणीत असा एक माणूस उपस्थित असतो ज्याने महाराजांना खूप जवळून पाहिलेलं असतं. अफजल खानचा मुलगा. हो, फाझल खान. स्रोतामध्ये दिलेल्या माहितीनुसार फाझल खानची स्मरणशक्ती आणि तीक्ष्ण नजर या संपूर्ण योजनेतील सर्वात मोठा अडथळा ठरते. तो सिद्धी-जोहरला सांगतो की मी या माणसाला पूर्वी पाहिलं आहे. तो सांगतो, जेव्हा प्रतापगडावर कृष्णाजी भास्करने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला होता, तेव्हाची खूण, तो व्रण यांच्या डोक्यावर नक्की असला पाहिजे. बरोबर. एका छोट्याशा चुकीने किंवा एका व्रणाने संपूर्ण खेळ उघडा पडतो. मग या योजनेला आपण यशस्वी कसं म्हणू शकतो? ती योजना उघडी पडली हे सत्य आहे. ती खूण तपासली जाते, ती तिथे नसते आणि शिवाकाशीद ओळखला जातो. सिद्धी-जोहर संतापाने त्याला तात्काळ मृत्यूदंड देतो. पण या घटनेला आपण अपयश मानू शकत नाही. जर आपण याला व्यापक रणनीतीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर शिवाकाशीदचा हेतू शत्रूला कायमचं फसवणं हा कधीच नव्हता. तसं करणं शक्यच नव्हतं. म्हणजे तो पकडला जाणार हे त्यांना माहीत होतं. त्याला आणि महाराजांनाही माहीत होतं की तो कधीतरी पकडला जाईलच. या संपूर्ण नाटकाचा मूळ हेतू हा खऱ्या शिवाजी महाराजांना सुरक्षित अंतरावर निसटण्यासाठी वेळ मिळवून देणं हा होता. वेळ म्हणजेच युद्धातला सर्वात मौल्यवान घटक. नेमकं तेच. शिवाकाशीदने स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन जो वेळ मिळवून दिला तो स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा वेळ ठरला. सिद्धी-जोहरच्या छावणीत गोंधळ उडण्यात आणि सत्य समजण्यात जे काही तास गेले, त्याच तासांमध्ये शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या कड्यावरून निसटून विशाळगडाच्या दिशेने सुरक्षित अंतरावर पोहोचू शकले होते. शिवाकाशीदने आपलं उद्दिष्ट 100% साध्य केलं होतं. पण जेव्हा सिद्धी-जोहरला सत्य समजतं तेव्हा तो साहजिकच संतापाने वेडापिसा होतो. तो तात्काळ आपलं सर्वात चपळ आणि क्रूर सैन्य खऱ्या शिवाजी महाराजांच्या मागावर पाठवतो. हो, पाठलाग सुरू होतो. आता परिस्थिती अशी आहे की महाराज विशाळगडाच्या दिशेने जंगलातून वेगाने जात आहेत आणि शत्रूचं सैन्य त्यांच्या अगदी पाठीवर आहे. कितीही वेळ मिळाला असला तरी एक चालत जाणारं सैन्य घोडदळाच्या वेगाला कसं हरवणार? खरंय, तो वेग खूप जास्त होता. इथेच या कथेतील आणखी एक महानायक समोर येतो, बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू इथे नेतृत्वाची सूत्र स्वतःच्या हाती घेतात. ते महाराजांना विशाळगडाकडे सुरक्षित जाण्यास सांगतात आणि स्वतः मुठभर मावळ्यांसह ती घोडखिंड लढवण्यासाठी थांबतात. बाजीप्रभूंचा तो निर्णय केवळ भावनिक नव्हता, तर युद्धशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत अचूक आणि गणितीय होता. असं का? कारण ती घोडखिंड अशी जागा होती जिथे शत्रूचं मोठं सैन्य एकत्र येऊ शकत नव्हतं. हा मुद्दा मला खूप रंजक वाटतो.
हे अगदी एखाद्या महामार्गावरच्या टोल नाक्यासारखं आहे ना. टोल नाका म्हणजे कसं? म्हणजे बघायला गेलं तर मागे हजारो गाड्यांचा ताफा असू दे, पण एका वेळी एका लेनमधनं एकच गाडी पुढे जाऊ शकते. अच्छा, हो बरोबर. त्यामुळे मागे कितीही मोठी गर्दी असली तरी त्याचा काहीच उपयोग नसतो. घोडखिंडीचा भूगोलच बाजीप्रभूंचा सर्वात मोठा साथीदार होता. त्या अरुंद जागेत मूठभर मावळ्यामी हजारो शत्रूंना थोपवून धरणं भौगोलिकदृष्ट्या शक्य झालं. हां, टोल नाक्याचा दृष्टिकोन खूप अचूक आहे. भौगोलिक स्थिती त्यांच्या बाजूने होतीच, पण या भौगोलिक स्थितीपेक्षाही येथील भावनिक आणि मानसिक स्थिती जास्त भक्कम होती, ज्यावर आपण विचार करायला हवा. बाजीप्रभूंना आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्रत्येक मावळ्याला माहीत होतं की ते त्या खिंडीतून जिवंत परत जाणार नाहीत. हो, कारण संख्याबळ खूपच कमी होतं. त्यांच्यासमोर हजारोंचे खवळलेले सैन्य होते, तरीही ते तिथे थांबले. असं कोणतं नेतृत्व असतं ज्यासाठी त्याचे सहकारी स्वतःचा निश्चित मृत्यू समोर दिसत असतानाही कोणतीही पर्वा न करता प्राण द्यायला तयार होतात? हे खरोखरच अचंबित करणार आहे. कारण इतिहासात आपण पाहतो की मुघल किंवा आदिलशाही सैन्यामध्ये जी सैनिक असायचे ते बहुतांश पगारी असायचे. बरोबर. पगारासाठी लढणारा सैनिक मृत्यूसमोर दिसल्यावर पळून जाण्याचा मार्ग शोधतो. पण इथे बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे मागे हटले नाहीत. कारण ते केवळ एका राजासाठी लढत नव्हते. शिवाजी महाराजांनी एक अशी संस्थात्मक विचारसरणी उभी केली होती जिथे सामान्य माणसाला वाटत होतं की हे राज्य माझं आहे. ओनरशिपची भावना. हो, आमचा राजा जिवंत राहिला पाहिजे. हा बाजीप्रभूंचा संवाद केवळ वैयक्तिक प्रेमातून आलेला नाहीये. तो राजा जिवंत राहिला तरच हा स्वराज्य नावाचा विचार जिवंत राहील याची त्यांना पूर्ण खात्री होती. त्यांनी एक ध्येय समोर ठेवलं होतं. आणि तो रणसंग्राम किती भयंकर होता. इकडे महाराज विशाळगडाकडे पोचत असताना तिथेही त्यांना वेढा घातलेल्या गडावरील फितूर आणि शत्रूंशी लढावं लागतं. हो, तो रस्ताही काही मोकळा नव्हता. म्हणजे महाराजांचा रस्ताही सोपा नव्हता. त्यांना स्वतः लढत लढत विशाळगडावर चढावं लागत होतं. आणि तिकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंवर शत्रूच्या बंदुकीच्या गोळ्या आणि तलवारींचे सपासप वार होतायत. ते रक्ताने माखले आहेत. त्यांचं शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालंय. बापरे. पण जोपर्यंत आपला राजा सुरक्षित पोचल्याचा इशारा मिळवणारा तोफेचा आवाज कानावर पडत नाही, तोपर्यंत ते प्राण सोडत नाहीत. शरीर साथ देत नसतानाही केवळ इच्छेच्या जोरावर त्यांनी स्वतःचा मृत्यू थोपवून धरला होता. मानवी इच्छाशक्तीचा असा प्रयोग इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. तो एक विलक्षण आणि अलौकिक क्षण आहे. शेवटी विशाळगडावरून महाराजांकडून तोफांचे 3 आवाज होतात. तो तोफांचा आवाज म्हणजे केवळ एक इशारा नसून ती स्वराज्याची हाक होती. तो आवाज ऐकून बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य उमलतं आणि ते अत्यंत शांतपणे आपले प्राण त्यागतात. त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. त्यांनी स्वतःच्या रक्ताने ती खिंड पावन केली होती. पण या स्रोतातून मिळणारी सर्वात महत्त्वाची माहिती ही या सर्वोच्च बलिदानानंतर सुरू होते. बाजीप्रभूंना 8 मुलं होती. त्यांचा कर्ता पुरुष स्वराज्यासाठी कामी आला. आजच्या जगात अशा घटनेनंतर कुटुंबाची जी वाताहत होते ती आपण अनेकदा पाहतो. दुर्दैवाने, हो. पण शिवाजी महाराजांनी केवळ त्यांचं हे बलिदान कृतज्ञतापूर्वक आठवणीत ठेवलं नाही, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांची आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतली. आणि हाच या संपूर्ण चर्चेतील सर्वात कळीचा मुद्दा आहे. याला आपण आजच्या आधुनिक परिभाषेत इन्स्टिट्यूशनल सिस्टीम किंवा संस्थात्मक व्यवस्था म्हणतो. म्हणजे आजच्या काळात कॉर्पोरेट जगात किंवा लष्करात ज्याला आपण अनुकंपा तत्व किंवा कंपॅशनेट ग्राउंड म्हणतो, ती योजना. अगदी तेच. ही योजना महाराजांनी 350 वर्षांपूर्वीच सुरू केली होती. हे खरंच थक्क करणारं आहे. पण युद्धशास्त्रात या गोष्टीला इतकं महत्त्व का आहे? कारण यातून राजाची दूरदृष्टी दिसून येते. शिवाजी महाराज हे केवळ रणांगणावरील एक शूर योद्धे नव्हते, तर ते एक अत्यंत प्रगल्भ असे राज्यकर्ते होते. कसंय, जेव्हा तुम्ही सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेता तेव्हा तुम्ही केवळ भूतकाळातील बलिदानाची परतफेड करत नसता, तर तुम्ही भविष्यातील पिढ्यांची निष्ठा विकत घेत असता. क्या बात है. जिथे सैनिकाला माहीत असतं की जर लढताना मला वीरमरण आलं तर माझा राजा माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, तिथे तो सैनिक मरणाची भीती विसरून दुप्पट ताकदीने लढतो. ही सुरक्षिततेची भावनाच त्या सैनिकांना कोणत्याही संकटात उडी घ्यायला बळ देत होती. बरोबर. मुघल किंवा इतर शाही व्यवस्थांमध्ये सैनिकाला फक्त एक वापरण्याची वस्तू म्हणजे कॅनन फॉडर मानला जात होतं. पण स्वराज्यात सैनिकाला एक संसाधन आणि कुटुंब मानलं गेलं. किती अद्भुत आहे सर्व. म्हणजे ही केवळ एका सुटकेची थरारक कथा नाहीये. हे एक अत्यंत प्रगत आणि उत्तम प्रशासनाचं उदाहरण आहे. चला,
तर मग आपण या संपूर्ण प्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. आपण सुरुवात केली ती पन्हाळ्याच्या त्या जीवघेण्या 9 महिन्यांच्या कोंडीपासून. हो. त्यानंतर आपण पाहिलं की कसे शिवा काशीर यांनी कन्फर्मेशन बायसचा वापर करून राजाच्या वेशात हसत हसत बलिदान दिलं आणि स्वराज्यासाठी सर्वात मौल्यवान असा वेळ मिळवून दिला. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीच्या भौगोलिक बॉटलनेकचा वापर करून सह्याद्रीची ढाल बनून रक्ताने शौर्यगाथा लिहिली. आणि शेवटी एका जाणत्या राजाने अनुकंपा तत्वाचा वापर करून आपल्या माणसांप्रती दाखवलेली अपार कृतज्ञता आणि उभी केलेली संस्थात्मक व्यवस्था. हा प्रवास केवळ एका युद्धाचा नसून तो एका अफाट अशा मानवी निष्ठेचा आणि धोरणीपणाचा सर्वोच्च आविष्कार आहे. या प्रवासातून हेच सिद्ध होतं की जेव्हा एखादं नेतृत्व स्वतःपेक्षा एका मोठ्या ध्येयाला महत्त्व देतं आणि आपल्या लोकांच्या कल्याणाची प्रत्यक्ष जबाबदारी घेतं, तेव्हा सामान्य माणसेही असामान्य शौर्य गाजवू शकतात. अशी व्यवस्था केवळ तलवारीच्या जोरावर उभी राहत नाही, तर ती विश्वासाच्या आणि भक्कम प्रशासनाच्या पायावर उभी राहते. आजची ही सखोल चर्चा संपवताना एका अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या मुद्द्यावर विचार करायला मला नक्की आवडेल. आपण नेहमी शिवा काशीद आणि बाजीप्रभू यांच्या सर्वोच्च शारीरिक बलिदानाचे, त्यांच्या अतुलनीय शौर्याचे भरभरून कौतुक करतो. आणि ते योग्यच आहे. हो, त्यात काहीच शंका नाही. पण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानसिक स्थितीचा विचार करूया. या पूर्ण घटनेत आपण सुरुवातीला बघितलं की महाराजांनी शिवा काशीदला मृत्यूच्या दारात जाण्यापूर्वी विचारलं होतं. स्वराज्य उभारण्यासाठी आपल्या सर्वात जवळच्या मित्रांचे, आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांचं रक्त आपल्याच डोळ्यांसमोर सांडावे लागते आहे आणि स्वतःला जिवंत राहावे लागते आहे, हे त्यांना माहीत होतं. हे पचवणं खूप कठीण आहे. हो रा, मानसशास्त्रात याला सर्व्हायव्हर गिल्ट किंवा जिवंत राहिल्याची अपराधीपणाची भावना म्हणतात. ते प्रचंड दुःख पचवून ती अपराधीपणाची भावना बाजूला ठेवून पुन्हा त्याच निष्ठेने, संयमाने आणि स्थिर बुद्धीने एक प्रभावी राज्यकर्ता म्हणून काम करत राहणे. ही किती मोठी आणि कठीण मानसिक झुंज असेल. बापरे, हा दृष्टिकोन खरोखरच अस्वस्थ करणार आहे. त्या उंच पहाडावर 9 महिन्यांच्या त्या कोंडीत अडकलेला राजा जेव्हा एकामागून एक आपल्या माणसांना मरणाच्या दारात स्वतःच्या हातांनी पाठवत असेल, तेव्हा त्याच्या हृदयाची काय अवस्था होत असेल. ही एक अशी भावनिक कोंडी आहे जी पन्हाळगडाच्या वेढ्यापेक्षाही भयंकर आणि सोडवायला कठीण असावी. इतिहासाची पाने केवळ शौर्याने भरलेली नसतात, तर ती अशा अनेक अदृश्य मानसिक युद्धांनीही भरलेली असतात. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये.